The Great Happiness. सुखो बुद्धानुपातो सुखासद्धम्मदेशना सुखा संघस्सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन आणि पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्यामुळे मनुष्य म्हणून जीवन जगण्याचा तुम्हा सर्वांना अधिकार प्राप्त झाला, ज्यांनी या भारत देशाला खऱ्या अर्थाने समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या महत्त्वपूर्ण तथागतांच्या मानवी मूल्यांवरती आधारित अशी घटना बहाल करून देऊन या भारत देशावरती अनंत आणि असीम असे उपकार केले, असे बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी बाळ अंशिका हिच्या प्रथम जन्मदिनाच्या निमित्ताने उपस्थित दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक व औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सन्माननीय अध्यक्ष पूज्य भिक्खू करुणानंदजी स्थवीर व संपूर्ण मोरे परिवार, श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, ज्यांच्या प्रयत्नामुळे भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे, असे इंगोले सर व आपण सर्वच जण आज या मंगलमय प्रसंगी जन्मदिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात। भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे जन्मदिवस हे तर नेहमीच होत असतात, परंतु जन्मदिवस कशा प्रकारे आपण साजरा करावा, जन्मदिवसाचा उत्सव आपण कशा प्रकारे साजरा करावा, दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म आपण संपादन करावं। खऱ्या अर्थाने या छोट्याशा गावामध्ये, हिवळणी या गावामध्ये मोरे परिवारांनी खरं तर हे खूप मोठं असं धाडस केलं। खरोखर ते पुण्यवान आहेत। बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा भगवंताचा पवित्र असा सद्धम्मा आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि विशेष रूपाने भारत देशाचं संरक्षण करण्यासाठी मिलिटरी या अत्यंत जोखीम भऱ्या अशा क्षेत्रामध्ये भारत देशाची सेवा करून अत्यंत महान आणि असीम असं ते पुण्यकर्म करत आहेत, कुशल कर्म करत आहेत। कारण बाबासाहेब असं म्हणतात की मी प्रथम भारतीय आहो आणि शेवटीसुद्धा मी भारतीय आहो। त्यामुळे भारत देशाचं संरक्षण करणं ही आपली सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे। प्रामाणिक अशा क्षेत्रामध्ये मोरे सर कार्य करतात, या कार्याबद्दल त्यांना मी अनंत असीम अशा शुभेच्छा देतो। आणि खरं तर हा जो जन्मदिवस आहे, कधी काळी आपण जर थोडं चिंतन केलं, आपण जर विचार केला तर जन्मदिवस काय असतो
वाढदिवस काय असतो हे आपणा सर्वांना किंवा आपले जे काही मातापिता असतील किंवा आपले पूर्वज असतील, आजी आजोबा असतील, यांना जन्मदिवस म्हणजे काय ऐक नाही किंवा जन्मदिवस कसा साजरा करावा हे सुद्धा माहीत नव्हतं. बऱ्याच आपल्या मुलांच्या जन्मतारखा ह्या जून महिन्यामध्ये शाळा उघडतात आणि त्यामुळे 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख अशा प्रकारच्या जन्मतारखा आपल्या शाळेच्या रजिस्टरवरती त्याची नोंद केलेली आहे. म्हणजे जन्म कधी झाला हे सुद्धा आपल्या मातापित्यांना तारखेनुसार माहिती नव्हतं. अनेकांच्या तारखा ऐक ना शाळेच्या त्या मास्तरांनी सांगावं, शिक्षकांनी सांगावं आणि तारीख लिहावी. परंतु बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आपण शिकलो, आपल्या अज्ञान आपण दूर केलं, आपण सज्ञान झालो, प्रज्ञावान झालो, बुद्धिवान झालो आणि खऱ्या अर्थाने आपण आपल्या मुलाबाळांचे जन्मदिवस अत्यंत सन्मानाने, अत्यंत थाटामाटाने आपण संपन्न करत आहोत. कधी काळी आपल्याला स्वतःला खाण्यासाठी नव्हतं, कधी काळी आपल्याला राहण्यासाठी घर नव्हतं, कधी काळी घालण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं वस्त्र नव्हतं, सन्मानपूर्वक आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. परंतु केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा सन्मान आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे असीम आणि महान आपल्यावरती उपकार आहे, ज्या उपकाराचे आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांचं ऋण तर आपण फेडू शकत नाही, परंतु बाबासाहेबांचा एक सच्चा अनुयायी म्हणून, बाबासाहेबांचा खऱ्या अर्थाने एक पाईक म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं जे धम्म मिशन आहे, जे धम्म कार्य आहे, या धम्म कार्याला आपण खऱ्या अर्थाने माझ्याकडून बाबासाहेबांची धम्म चळवळ गतिमान होण्यासाठी, बाबासाहेबांची धम्म चळवळ समोर नेण्यासाठी मी काय करू शकतो? मी शारीरिक श्रम देऊ शकतो का? मी आर्थिक सहाय्य करू शकतो का? मी माझ्या बुद्धीचा उपयोग करू शकतो का? मी समाजाला संघटित करू शकतो का? म्हणजे माझ्याकडून मी काय करू शकतो? कारण बाबासाहेबांच्या मुळे हा माझा देह सजलेला आहे. बाबासाहेबांच्या मुळे मनुष्य म्हणून मला जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. मग बाबासाहेबांचं ऋण तर मी फेडू शकत नाही, परंतु बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी मी काय करू शकतो? जसं इंगळे सर भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात, संपूर्ण यवतमाळ डिस्ट्रिक्टचे ते अध्यक्ष आहे. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्यावरती काय जबाबदारी सोपवली आहे, बाबासाहेबांनी आपल्याला कोणती दिशा दिलेली आहे, कोणता मार्ग सांगितला आहे. मग आपल्याकडून ज्या बाबासाहेबांच्या अपेक्षेला अनुसरून बाबासाहेब असं म्हणतात की धम्म रथ गतिमान करण्याची जबाबदारी ही तुमच्यावरती आहे. विशेष रूपाने तरुण वर्गावरती बाबासाहेब असं म्हणतात की फार मोठी जबाबदारी आहे. येणाऱ्या काळामध्ये धम्मरथाला गतिमान देण्याचं कार्य हे तुम्हाला करायचं आहे. काही क्षणापूर्वी 1-1.5 तासापूर्वी भंतेजीसोबत 2-3 तरुण मुलं म्हणजे चर्चा करत होते की खऱ्या अर्थाने भंतेजी आमच्या मनामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे, आमच्या मनाला जी खऱ्या अर्थाने धम्माकडे वळण्याची ती दिशा मिळालेली आहे, तर आपण जी काही प्रवचनं करत आहात, आमचं प्युरिटी ऑफ माइंड हे चॅनल आहे, त्या चॅनलवरती भंतेजी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशा वेगवेगळ्या विषयावरती धम्मदेशना देतात. आता भंतेंचं सुद्धा दी ग्रेट हॅपीनेस नावाचं चॅनल आहे. खरं तर हा जो मार्ग आहे, म्हणजे सध्याच्या घडीला वर्तमान काळामध्ये जे काही सोशल मीडिया आहे, या सोशल मीडियांचा अत्यंत चांगल्या प्रकारचा सकारात्मक जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल तर आपण या माध्यमांचा सुद्धा उपयोग करू शकतो. प्युरिटी ऑफ माइंड नावाचं चॅनल जर आपण ओपन केलं तर लाखो लोकांपर्यंत आज या चॅनलवरच्या धम्मदेशना आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या 2 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, धम्मदेशना देण्यासाठी जात असतो, केवळ या चॅनलच्या माध्यमामधून. अनेक निमंत्रणं जर मिळाली, मला वाटतं हेही निमंत्रण म्हणजे चॅनलवरून मिळालेलं आहे. म्हणजे हा जो प्रचार आणि प्रसाराचं जे माध्यम आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेबांचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार आहे, ज्या उपकाराची आपण कधी परतफेड करू शकत नाही. मग बाबासाहेबांचा मी अनुयायी म्हणून माझं काय कर्तव्य आहे, तर माझ्याकडून मी काय केलं पाहिजे,
धम्माला गती देण्यासाठी, धम्म चळवळ अधिक समोर नेण्यासाठी मी काय करू शकतो, तर आपण आपल्या जीवनाला एक योग्य प्रकारची दिशा दिली पाहिजे. आपण स्वतः एक चांगल्या प्रकारचा आदर्श व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतः सिलवान बनलं पाहिजे, गुणवान बनलं पाहिजे, सदाचारी बनलं पाहिजे, नीतिवान बनलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण गुणवान नसेल, आपण सिलवान नसेल, आपण सदाचारी नसेल, आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगत नसेल, तर दुसऱ्यांना आपण चांगल्या प्रकारचं सांगू शकत नाही. आणि पहिलं प्रथम आपलं कर्तव्य आहे की मी स्वतः सिलवान बनलं पाहिजे, मी स्वतः सदाचारी बनलं पाहिजे, मी स्वतः नीतिवान बनलं पाहिजे. आणि मी स्वतः नीतिवान बनून एक चांगल्या प्रकारचा आदर्श उपासक म्हणून माझं कर्तव्य मी पूर्ण केलं पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी मी कार्य केलं पाहिजे. आपण सिलवान बनलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये सील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जेवढं तुम्हाला जीवन जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे, तेवढंच तुम्हाला सदाचारयुक्त आदर्शपणे जीवन जगण्यासाठी तत्वज्ञानाची, शीलाची, सदाचाराची, नीतिमत्तेची अत्यंत आवश्यकता आहे. आणि आपण सिलवान बनलं पाहिजे, आपण सदाचारी बनलं पाहिजे. आपण सील ग्रहण केलं. 5 सील आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा आधार असतात. 5 सील आपल्या जीवनाला एक चांगल्या प्रकारची दिशा प्रदान करत असतात. म्हणून आपण सीलाचं पालन केलं पाहिजे. सील काय आहे? 5 सील आपण ग्रहण केले. मी कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी कोणत्याही प्रकारे चोरी करणार नाही, मी कोणत्याही प्रकारे अनाचार, व्यभिचाराची भावना माझ्या मनामध्ये निर्माण करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, निंदा नलस्ती करणार नाही, चहाडी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही, मी माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या नशेचं सेवन करणार नाही. मग त्यामध्ये दारू असेल, त्यामध्ये सिगारेट असेल, त्यामध्ये पुडी असेल, अफीम असेल, गांजा असेल, म्हणजे जेवढे काही साहित्य म्हणजे मद्य सेवन करण्याचे आहेत, आपल्या बुद्धिमत्तेला, आपल्या प्रज्ञेला वेगळ्या प्रकारची दिशा देणारं माध्यम आहे, तर त्या कोणत्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं मी सेवन करणार नाही. अशा प्रकारचं सील आपण धारण केलं पाहिजे. म्हणजे सील जर आपल्यामध्ये परिपूर्ण असेल, सीलाला जर आपण धारण करत असेल, तर खऱ्या अर्थाने आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. कारण आपण जर चांगल्या प्रकारचं जीवन जगत असेल, तर आपल्या मुलांवरती आपण चांगल्या प्रकारचे संस्कार देऊ शकतो. ऐक ना, हे जे माध्यम आहे, म्हणजे वाढदिवसाचं माध्यम असेल किंवा अन्य प्रकारचा कोणताही धम्मसंस्कार असेल, तर त्यामागचा उद्देश हा आहे की आपल्यावरती सुद्धा संस्कार झाले पाहिजे, आपल्या लहान मुलावरती सुद्धा संस्कार झाले पाहिजे. कारण संस्काराने आपण आपलं जीवन घडू शकतो, संस्काराने आपण चांगल्या प्रकारचं बनू शकतो, संस्काराने मनुष्य चांगला घडू शकतो. भंतेंच्या सहवासामध्ये राहून आम्हाला सुद्धा असं वाटलं की बाबासाहेबांचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार आहे. मग बाबासाहेबांच्या उपकाराच्या पण परतफेड तर करू शकत नाही. मग नेमकं आपण काय करू शकतो, तर आपण भिक्षू बनून धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतो. गेल्या 20 वर्षापासून आम्ही समाजामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला आम्ही स्वतःला समर्पित करून घेतला आहे. कारण ते आमचं पुण्यकर्म आहे असं आम्ही समजतो. म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केवळ भिक्षू बनलं पाहिजे असं नाही आहे, तर सदग्रस्त राहून सुद्धा आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकता. अनाथ पिंडक जेव्हा भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, मला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिक्षू बनावं लागेल का, तेव्हा भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंडक, असं नाही आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही सुद्धा एक चांगल्या प्रकारची जबाबदारी, म्हणजे पूर्णपणे समर्पित ती जबाबदारी, त्या जबाबदारीला तुम्ही समर्पित होऊन ती जबाबदारी पूर्ण करू शकता. कारण धम्मरथाची 4 चाके भगवंताने सांगितले आहे. एक भिक्षू, भिक्खुनी आणि उपासक आणि उपासिका. उपासक असल्याशिवाय, उपासिका असल्याशिवाय धम्माचा रथ गतिमान होऊ शकत नाही. म्हणून आपली जी जबाबदारी आहे, भिक्खू संघाला सांभाळण्याची जबाबदारी, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी, तर आपण ती जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे जर पार पाडली तर निश्चितपणे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण गतिमान करू शकतो. मोरे परिवार निमित्त आहे आज या प्रसंगी, परंतु एवढं मोठं महान असं पुण्यकर्म आहे. 100, 150, 200 लोकांना आज भगवंताची ही मंगलमय वाणी श्रवण करायला मिळणार आहे.
आपल्या समोर जो मोबाईल आहे हा मोबाईल लाखो लोकांपर्यंत ही धम्मदेशना पोहोचणार आहे. म्हणजे एक आपण निमित्त असतो भगवंताचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. मोरे परिवार आज या मंगलमय प्रसंगी एक निमित्त ठरला आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या निमित्ताने भगवंताची वाणी लोकांपर्यंत आपण कशी पोहोचवावी हे आपलं एक कुशल कर्म असतं, पुण्यकर्म असतं. आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, आपण नीतिवान बनावं, सदाचारयुक्त आपण जीवन बनावं. आपल्यामध्ये असणारे जे काही दुर्गुण असतात, रागाचा दुर्गुण असेल, द्वेषाचा दुर्गुण असेल, मोहाचा दुर्गुण असेल, मीपणाचा, अहमपणाचा, गर्वाचा दुर्गुण असेल, या सर्व प्रकारच्या दुर्गुणाला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. कारण भगवंताचा सद्धम्म हा तात्काळ फळ देणारा आहे. यही पश्चिको, भगवंत असे म्हणतात की या आणि पहा, चिरन तिठंतु सद्धम्मो, हा भगवंताचा सद्धम्म आहे. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा लोक दुःखमुक्त होत होते, वर्तमान काळामध्ये सुद्धा लोक दुःखमुक्त होतात आणि भविष्यामध्ये सुद्धा जोपर्यंत भगवंताचा कल्याणकारी सद्धम्म आहे तोपर्यंत या जगामध्ये लोक दुःखमुक्त होतील. आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेवरती ते विजय मिळवतील आणि खऱ्या अर्थाने सुखाला प्राप्त होतील. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म करावं. आज या मंगलमय प्रसंगी एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, त्यानंतर भंतेजी धम्मदेशना देणार आहेत की आपलं कुशल कर्म कसं असतं, आपलं पुण्यकर्म कसं असतं. म्हणजे आपलं जीवन म्हणजे जशा प्रकारचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये जर आपण आपल्या वडिलांचा, आपल्या आजी आजोबांचा विचार केला तर ते कशा प्रकारचं जीवन जगत होते. आज आपण बाबासाहेबांच्या पुण्यामुळे थोडं शिक्षण ग्रहण केलं, आपण प्रज्ञा प्राप्त केली, ज्ञान प्राप्त केलं, आपण उच्च शिक्षित झालो आणि कशा प्रकारचं जीवन जगत आहोत, आपली येणारी पिढी कशा प्रकारचं जीवन जगत असेल. आपल्यासोबत जर शील असेल, आपल्यासोबत जर सदाचार असेल, नीतिमत्ता असेल तर खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं आपण जीवन जगू शकतो. श्रावस्तीचा प्रसंग आहे की मनुष्याचं जीवन कसं बदलते बघा. आपण जर शीलवान नसेल, आपण जर शील सोडून जर जीवन जगत असेल, आपण दुराचारयुक्त जर जीवन जगत असेल तर आपलं जीवन कसं बदलते या छोट्याशा उदाहरणावरून आपल्याला पाहायला मिळेल. श्रावस्तीचा प्रसंग आहे. श्रावस्तीमध्ये भगवंत आनंदासोबत भिक्षाटन करण्यासाठी नगरामध्ये जात असतात आणि नगरामध्ये भिक्षाटन करण्यासाठी गेल्यानंतर भगवंत जेव्हा जेतवन विहारामध्ये जातात, जेतवन विहारामध्ये गेल्यानंतर दोन पती पत्नी म्हणजे जे की भिकारी असतात, अंगावरती चांगल्या प्रकारचे वस्त्र नसतात, सर्व शरीर संपूर्ण घाण झालेलं असतं, शरीर म्हणजे कपडे अंगावरचे अनेक ठिकाणी फाटलेले असतात आणि दोघंही पती पत्नी हातामध्ये छोटंसं भांडं घेऊन त्या श्रावस्तीच्या जेतवन विहाराच्या गेटवरती बसलेले असतात. त्यांच्याकडे बघून भगवंत स्मित हास्य करतात, म्हणजे गालातल्या गालामध्ये हसत असतात. भगवंत कधीही विनाकारण हसत नाहीत, भगवंत कधीही विनाकारण स्मित हास्य करत नाहीत. म्हणजे काहीतरी कारण असतं, कारणाशिवाय, कारण भगवंताचा धम्म हा कारण भाव सिद्धांतावरती आहे. कोणत्याही गोष्टीला कारण आहे, कारणाशिवाय कोणतीही घटना या जगामध्ये घडत नाही. आणि मग आनंद भगवंताला विचारतात की भगवान आपण स्मित हास्य का केलं, भगवान आपण का हसले. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की आनंद या दोन पती पत्नींना तू बघत आहे. तेव्हा आनंद म्हणतो की होय भगवान मी यांना बघत आहे. भगवंत सांगे आनंदा कधी काळी हा श्रावस्तीमध्ये राहणारा श्रेष्ठी असतो. श्रेष्ठी म्हणजे श्रीमंत व्यक्ती, आपल्याकडे शावकार आपण म्हणतो ऐक ना, ज्यांच्याकडे पैसा आहे, धनसंपदा आहे. भगवंताच्या काळामध्ये त्याला श्रेष्ठी म्हणत असत. म्हणजे ज्यांच्याकडे 40 करोड धनसंपदा आहे त्याला श्रेष्ठी म्हटल्या जात असे. ज्यांच्याकडे 80 करोड धनसंपदा आहे त्याला महाश्रेष्ठी असं म्हटलं जायचं. भगवंत असे म्हणतात की कधी काळी हा या श्रावस्तीमध्ये श्रेष्ठी होता. याच्याकडे स्वतःची, याच्या परिवाराची 40 करोड धनसंपदा होती. याच्या पत्नीकडे सुद्धा 40 करोड धनसंपदा होती. म्हणजे हा 80 करोड धनसंपत्तीचा मालक होता. आनंद हा 3 वेळा राजदरबारामध्ये जात असे. सकाळच्या प्रहरी तो राजदरबारामध्ये जायचा, दुपारच्या प्रहरी तो राजदरबारामध्ये जायचा आणि संध्याकाळच्या प्रहरी तो राजदरबारामध्ये जायचा. म्हणजे राजदरबारामध्ये कशासाठी जायचा, राजदरबारामध्ये म्हणजे
प्रतिष्ठित व्यक्ती आहे की नाही, प्रतिष्ठित व्यक्ती राजदरबारामध्ये जात असत. आणि म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे श्रेष्ठ लोक असायचे तर ते सन्मानास पात्र असायचे. म्हणजे त्यांचा सन्मान असायचा राजदरबारामध्ये. हा पहिल्या म्हणजे सकाळी जायचा, दुपारी जायचा आणि संध्याकाळी जायचा. 3 वेळा तो राजदरबारामध्ये त्याचा सन्मान होत असे. बघा, सन्मान मनुष्याच्या जीवनामध्ये सन्मान होणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ग्रस्तांच्या जीवनामध्ये प्रतिष्ठेला प्राप्त होणे, सन्मानाला प्राप्त होणे ही अत्यंत म्हणजे आपल्या जीवनातील सुखाची गोष्ट असते. आणि 3 वेळा याचा सन्मान होत असे. आणि याची पत्नी अत्यंत सिलवान होती. हा सुद्धा अत्यंत सिलवान होता. कधीही याने कायने अकुशल कर्म केले नाही, याने वाचेने अकुशल कर्म केले नाही, कधी मनाने अकुशल कर्म केले नाही. म्हणजे अत्यंत सिलवान दोघंही पती पत्नी असतात. आणि मग काही दिवसानंतर काही लोकांना चांगलं आवडत नाही, आहे की नाही. म्हणजे एखादा मनुष्य जर चांगला जीवन जगत असेल, चांगला सुखपूर्वक असेल तर इतर लोकांना ते आवडत नाही. आणि मग हा मनुष्य अशा प्रकारचं जीवन जगत आहे तर याला या मार्गावरून आपण कशा प्रकारचं वाईट मार्गाला लावावं. आजही वर्तमान काळामध्ये अनेक लोक तशा प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. संस्काराच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो ना, हा मुलगा खूप चांगला होता परंतु याच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे हा बिघडला. ऐक ना, कधी कधी आपण असं म्हणतो ही पोरगी ही मुलगी खूप चांगली होते परंतु या पुरीच्या म्हणजे नादाला लागली किंवा या पुरीच्या सहवासामध्ये आली म्हणून ही बिघडली, असं आपण म्हणत असतो. आणि मग काही काही मुद्दाम लोक कोणाला बिघडवण्याचं कार्य करत असतात. आजच करतात असं नाही आहे, हे भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होतं. म्हणजे हे परंपरागत चालू असतं, आहे की नाही. लोकांना बिघडवणे हे परंपरागत चालू असतं किंवा लोकांना चांगल्या मार्गात लावणे हे सुद्धा परंपरागत चालू असतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्काराला अनुसरून लोक जीवन जगत असतात. आणि मग काही 4-5 मुलं असतात, तरुण मुलं असतात. ते 4-5 मुलं असा विचार करतात, अरे हा जो श्रेष्ठी आहे, हा श्रेष्ठी 3 वेळा राजदरबारामध्ये जातो, याचा 3 वेळा सन्मान होत आहे, हा खूप सिलवान आहे, हा खूप सदाचारी आहे, याला आपण कोणातरी अकुशल मार्गाला नादी लावलं पाहिजे, असं ते 4-5 मुलं तरुण मुलं विचार करतात. आणि मग हा ज्या मार्गाने रथाने जात असे त्या मार्गामध्ये हे 3-4 लोक एका झाडाखाली बसून मौज मजा करत असतात, मद्य सेवन करत असतात, दारू सेवन करतात आणि मग मौज मजा करतात. आणि ह्या जाताना त्यांना बघतो आणि आपल्या सारथ्याला विचारतो की सारथी हे लोक काय करत आहेत. तेव्हा सारथी म्हणतो की महाराज हे विशिष्ट प्रकारचं एक पेय आहे ज्याला मद्य असं म्हणतात. पूर्वीच्या काळात त्याला मद्य म्हणायचं, आज आपण त्याला दारू म्हणतो. हे विशिष्ट प्रकारचे पेय आहे. आणि मग ते हसतात का, ऐक ना, ते म्हणजे श्रेष्ठी म्हणतो हे हसत आहेत, ऐक ना, हे प्रसन्न होत आहेत कारण दारू माणसाला हसवते, है की नाही. दारू माणसाला हसवते. बघा, दारू पिणारा मनुष्य मनालाच हसत असतो कधी कधी, ऐक ना. आपण म्हणतो काय येड झालं काय, म्हणजे दारू माणसाला हसवते, दारू माणसाला रडवते सुद्धा, ऐक ना. दारू माणसाला रडवते सुद्धा, दारू माणसाला अंतःकरणातलं बाहेर काढते, ऐक ना. कधी कधी दारू पिणारा मनुष्य खरं बोलत असतो. लोक म्हणतात की मला काहीतरी बोलायचं होतं म्हणून मी पिली मध्ये थोडीशी, म्हणजे दारू ही खरंही बोलवते. दारू माणसाला जमिनीवरती लोळवते सुद्धा, ऐक ना. दारू माणसाला जमिनीवरती लोळवते सुद्धा, दारू माणसाला गाढवासारखं जीवन जगायला शिकवते, ऐक ना. म्हणजे दारूचे अनेक तोटे आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये पण समजत नाही. आणि मग तो सारथी त्याला सांगतो की हे हसत आहेत लोक. मग तो सारथी म्हणतो की महाराज या ही जी मद्य आहे याची कलाच अशी आहे म्हणतो. आणि मग तो जातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी, पुन्हा तिसऱ्या दिवशी, म्हणजे असं अनेक दिवस ते करत असतात. सायकोलॉजिकली असं म्हटलं आहे, एखादं दृश्य ऐक ना वारंवार आपण बघत असतो किंवा एखादी गोष्ट आपण वारंवार ऐकतो तर कधीतरी माणसाला असं वाटतं की ही गोष्ट आपण करायला पाहिजे. आणि मग एक श्रेष्ठला सुद्धा असं वाटतं जर एवढा आनंद या गोष्टीमध्ये आहे, एवढं सुख या गोष्टीमध्ये आहे तर घ्यायला काय हरकत आहे. आणि मग तो श्रेष्ठी त्यांच्याकडे जात असतो. आणि मग त्या दिवशी थोडं दिवस त्यांना ते मध्ये देतात. आता याने कधी ते घेतलेलं नसतं, याला खूप चांगलं वाटतं. आणि मग हळूहळू 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 तो घेत असतो. मग तो आता बाहेर न घेता आपल्या घरीच त्यांना बोलवतो. आता मात्र तो राजदरबारामध्ये जात नसे. आता तो, कारण राजदरबारात जाण्यासाठी वेळच राहत नाही,
मग तो सकाळी सुद्धा रात दरबारामध्ये जात नाही, दुपारी सुद्धा जात नाही, संध्याकाळी सुद्धा जात नाही आणि शेवटी मात्र थोडं घेताना मग 1 बॉटल घेतो, 2 बॉटल घेतो. आता पुन्हा तो शर्यतीने घेत असतो, म्हणजे कोण जास्त पितो, ऐक नाही. आजही लोक म्हणतात कोण जास्त घेते, म्हणजे ही परंपरा आहे, ऐक. आणि पुन्हा असं करता करता मग तो शर्यत लावतो, मग तो जुवा खेळतो, ऐक नाही. नंतर वेगवेगळ्या प्रकार त्याला व्यसन लागतं. आणि असं म्हटलं आहे की शेवटी त्याच्याकडे असणारी 40 करोड धनसंपदा कधी संपते त्याला सुद्धा समजत नाही. जेव्हा आपल्या सेवकाला म्हणतो की अरे पैसे घेऊन ये खेळण्यासाठी, तेव्हा तो सेवक म्हणतो की स्वामी आपली धनसंपदा संपलेली आहे. म्हणजे 40 करोड धनसंपदा जोपर्यंत संपते तोपर्यंत त्याला माहीत सुद्धा होत नाही. तो लगेच म्हणतो मग माझ्या पत्नीची धनसंपदा नाही आहे का? तर तो म्हणतो की स्वामी पत्नीची तर आहे. मग तो म्हणतो की जा माझ्या पत्नीला सांग की तुमच्या स्वामीने पैसे सांगितले आहे. आता पत्नी धार्मिक असते, पतिव्रता असते, पतीच्या आज्ञेतली असते. मग ती आपली 40 करोड धनसंपदा खुली करते. अगदी काही दिवसामध्ये तीही 40 करोड धनसंपदा पूर्णपणे संपत असते. बघा परिवर्तन बघा. एक वेळ अशी होती की पहिल्या प्रहारामध्ये म्हणजे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी तो दरबारामध्ये जात होता, 3 वेळा सन्मान होत होता. परंतु आता मात्र दरबारामध्ये जात नाही, आता सन्मान होत नाही, कोणी चांगलं म्हणत नाही आणि 80 करोड धनसंपदा त्याची पूर्णपणे नष्ट होते. एवढंच नव्हे तर जो राजमहल असतो त्याचा राजमहल सुद्धा तो विकतो. जी त्याची जमीन असते ती जमीन सुद्धा तो विकतो. घरामध्ये असणारं सोनं नाणं असतं तेही सुद्धा तो विकतो. आणि एक वेळ मात्र त्याची आवृत्ती अशी येते की स्वतःचं आणि पत्नीचं पोट सुद्धा तो भरू शकत नाही. श्रावस्तीमध्ये पत्नीच्या हातामध्ये आणि स्वतःच्या हातामध्ये पात्रे ठेवून तो भीक मागतो. भगवंत म्हणजे की आनंद हे तो श्रेष्ठी आहे, जो की जेतवन विहाराच्या बाजूला केवळ एक वेळचं अन्न मिळावं म्हणून तो भीक मागत आहे. भगवंत असे म्हणतात की आनंदा हा जर पहिल्या प्रहारामध्ये बुद्ध धम्म आणि संघाला जर शरण गेला असता तर हा अनागामी झाला असता. याची पत्नी श्रोतापन्न झाली असते. आनंद हा जीवनाच्या दुसऱ्या प्रहारामध्ये म्हणजे मध्यम वयामध्ये जर बुद्ध धम्म संघाला शरण गेला असता तर हा कमीत कमी अनाग श्रोतापन्न सकृतागामी झाला असता. याची पत्नी श्रोतापन्न झाली असती. आनंदा कमीत कमी हा जीवनाच्या शेवटच्या प्रहारामध्ये म्हणजे ऊर्ध्व वयामध्ये जरी बुद्ध धम्म संघाला शरण गेला असता तर कमीत कमी हे दोघेही पती पत्नी श्रोतापन्न झाले असते. एवढे शीलवान होते, एवढे सदाचारी होते. परंतु आता यांची परिस्थिती अशी आहे, ज्याप्रमाणे पक्षी असावा आणि पक्षाचे दोनही पंख तुटलेले असावे, पक्षाचे दोनही पंख तुटलेले असावे, त्या पक्षाच्या समोर अत्यंत सुंदर आणि अत्यंत रमणीय असं जलाशय असावं, ऐक ना, पाण्याचं जलाशय असावं. तो पक्षी तहानेने व्याकुळ असावा, त्याला तहान लागली असावी. त्या जलाशयाकडे तो बघत आहे, परंतु जलाशयापर्यंत जाऊ शकत नाही, कारण दोन्ही पंख तुटलेले आहे. अगदी तशाच प्रकारे याची अवस्था आहे. भगवंत जवळ आहे, ऐक ना, श्रावस्तीमध्ये भगवंत राहतात, भिक्खू संघ जवळ आहे, परंतु याची ना मानसिकता तशी आहे ना शारीरिक बल याच्यामध्ये असा आहे की जो धम्माला श्रवण करू शकतो. पंख तुटलेल्या पक्षासारखी याच्या जीवनाची सध्या अवस्था आहे. भगवंत अशा प्रकारे म्हणतात. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की आपण शीलवान बनावं, आपण सदाचारी बनावं, आपण गुणवान बनावं. कारण आपण जर शीलवान असेल, सदाचारी असेल, गुणवान असेल तर खऱ्या अर्थाने आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. आणि बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे हा भगवंताचा पवित्र असा सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. मानवी जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे मानवी जीवन आपलं वाया जाऊ नये, एक चांगल्या प्रकारचं आपण आदर्शवत जीवन जगावं. आपल्या मुलांबाळावरती चांगल्या प्रकारचे धम्म संस्कार टाकावे, त्यांना चांगल्या प्रकारची दिशा द्यावी, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं. कारण आपल्या जीवनाच्या प्रगतीचा जर पाया कोणता असेल तर ते म्हणजे शिक्षण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, एक वेळ उपाशी राहावं, परंतु आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं. कारण एज्युकेशन इज द सुप्रीम पॉवर असं बाबासाहेब म्हणतात. शिक्षण ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पॉवर आहे.
जोपर्यंत तुम्ही शिक्षण तुमच्या जीवनामध्ये म्हणजे उच्च कोटीचं शिक्षण घेत नाही, माऱ्याच्या जागा आपण काबीज केल्या पाहिजे आपल्या प्रज्ञेने, आपल्या ज्ञानाने, आपल्या बुद्धिमत्तेने. आणि आपण जे काही शिकत आहोत, जे काही आपण शिकतो, ज्या विषयामध्ये आपल्याला आवड आहे त्या विषयामध्ये अत्यंत प्रावीण्य आपण बनावं. आपण त्या विषयामध्ये एकदम टॉप मोस्ट असावं की जेणेकरून त्या विषयामध्ये आपलं प्रावीण्य हे जगासमोर आलं पाहिजे. आणि मग शिक्षण आपल्या मुलांना द्या, चांगल्या प्रकारचे संस्कार, धम्मसंस्कार आपल्या मुलांना द्या आणि स्वतःचं मानवी जीवन आपल्या मुलांचं एक चांगल्या प्रकारचा आदर्शवत जीवन घडवण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी मोरे परिवारांना अनंत आणि असीम अशा मंगलकामना देतो, आशीर्वाद देतो. विशेष रूपाने अंशिकाला आपण आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारे धम्ममार्गाला लावावे. आपण सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आदर्शपूर्ण जीवन जगावं. तुम्ही सर्वांनी सुद्धा एक आदर्शपूर्ण जीवन जगावं आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये मला काय देता येते, मला बुद्धिमत्ता देता येते, मला प्रज्ञा देता येते, मला पैसा दान करता येतो, मला वेळ दान करता येतो, म्हणजे मला जे काही दान करता येत असेल तर त्या दानाचं आपण सार्थकी करून बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण गतिमान करावं. एवढीच आजच्या मंगलमय प्रसंगी धम्मदेशना देऊन वेळेच्या अभावी ही छोटीशी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.